उत्तर येत नाही मित्रांनो तुमचा. ठीक आहे, काही हरकत नाही. बघा आपण सॉल्व्ह करूयात काही सेकंदात. 3 वर्षे मुदतीत 3 वर्षे मुदतीत ₹1500 मुद्दलावर मिळणारे सरळ व्याज हे ₹1200 मुद्दलावर मिळणाऱ्या सरळ व्याजापेक्षा ₹72 जास्त मिळतात. तर व्याजाचा दर जसाजसे किती? मित्रांनो, ₹1500 आणि ₹1200. ₹1500 वर जे व्याज भेटेल, ₹1200 वर जो व्याज भेटतो, त्यामध्ये फरक किती? ₹72 आहे. आणि किती वर्षामध्ये ₹72 फरक आहे? 3. तर एका वर्षाला किती मित्रांनो? 24. 1500 मधून 1200 गेले किती मित्रांनो या ठिकाणी? किती? 300. 300 ला 24 तर 100 ला किती? 3 8 24. 1 8 किती मित्रांनो? 8. 8% या ठिकाणी बरोबर असेल. विषय क्लोज होतोय. ओके, विषय क्लोज होतो मित्रांनो. तुम्ही चुकलात या ठिकाणी. खूप सारे मुलांचे उत्तर आले, पण तुम्ही चुकीचं सॉल्व्ह केलात. बघा मित्रांनो, ₹1500 मुद्दलावर मिळणारे सरळ व्याज हे ₹1200 मुद्दलावर मिळणाऱ्या सरळ व्याजापेक्षा ₹72 जास्त आहे. मित्रांनो, पहिल्यांदा ₹1500 आणि ₹1200 म्हणजे किती या ठिकाणी किती रुपये फरक आहे दोघांमध्ये? ₹300 फरक आहे. आणि ₹300 फरकसाठी 3 वर्षामध्ये ₹72, 3 वर्षामध्ये हा फरक ₹72 पडतो. तर एका वर्षाला फरक किती? ₹24. ₹300 वर ₹24 फरक पडत असेल तर आपण दर काढतोय, तर 100% बरोबर किती? तर या ठिकाणी 3 8 24, 1 8 8. 8% या ठिकाणी बरोबर असेल. 2 शून्य कट 2 शून्य कट, तेव्हा 3 8 आणि 1 8. 8% बरोबर असेल. इथपर्यंत तुम्ही क्लिअर असाल.